अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आपल्यापैकी प्रत्येकाची एक इच्छा असते की जेव्हा मी समाजात वावरेन, मी जेव्हा समाजात फिरेन, तेव्हा मला एक पदप्रतिष्ठा प्राप्त व्हावी, मला एक मान सन्मान मिळावा। बघा, आपल्यापैकी असं कोणीच नसेल की ज्याला असं वाटत नसेल की माझी समाजात वाहवा व्हावी, माझं कौतुक व्हावं। प्रत्येकाला जेव्हा आपण समाजात फिरतो, मित्रमंडळींमध्ये जातो, कामाच्या ठिकाणी जातो, वरिष्ठ मंडळींमध्ये फिरत असतो, एखादं कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी जातो, दुकानात असतो, मोठ्या एखाद्या शॉपमध्ये असतो, तेव्हा आपल्याला वाटतं ना की कुणीही जेव्हा समोरचा एखाद्या व्यक्ती माझ्या समोर येईल तेव्हा त्यांनी माझ्याकडे अट्रॅक्ट व्हावं, एखाद्या कुठल्याही व्यक्तीने माझ्याकडे आकर्षित व्हावं, मी जसे सांगेन तसंच त्यांनी करावं, समाजामध्ये एक मान मिळावा, समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळावी। बघा, प्रत्येक अगदी लहान असेल, मोठा असेल, वृद्ध असेल, प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपली इज्जत असावी। बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप मेहनत करतो, पैसा पण भरपूर असतो, कष्ट करत असतो, सगळं असतं, पण समाजात मानच नसतो, सन्मानच नसतो। आपल्या घराच्या बाजूलाच एखादं घर असतं, शेजारचं घर, त्या माणसाकडे, त्या व्यक्तीकडे ना पैसा आहे ना अजून काही आहे, अगदी कसं तरी त्यांचं जीवन चालू आहे, मात्र तुम्ही बघत असता बऱ्याच वेळा त्यांच्याकडे असंख्य लोक सल्ले मागायला येतात, बरेचसे लोक त्यांचा मत विचारायला येतात, ते लोक जे सांगतील तसंच करतात, कारण लक्षात घ्या, त्या व्यक्तींकडे अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त आहे, त्या व्यक्तीकडे आकर्षण जे आहे ना, आकर्षित करण्याची जी कला आहे ती त्या व्यक्तीकडे आणि तीच आपल्याकडे नाहीये। जर तुम्हालाही आयुष्यामध्ये या लोकांमध्ये वावरत असताना लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल, तुम्ही जे सांगाल तसंच समोरच्यांनी ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही घडावं असं वाटत असेल, मग ते घरात असेल, तुमच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यात असेल, समाजात असेल किंवा तुमच्या व्यवसाय, नोकरी, उद्योगधंद्यात असेल, की लोकांनी किंमत द्यावी, लोकांनी तुम्हाला विचारावं, लोकांनी मान सन्मान द्यावा, लांब गेलेली जे लोक आहेत ती लांब गेलेली लोक जवळ यावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आकर्षित व्हावा। या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त ही एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे। 41 दिवस किंवा 21 दिवस, 21 ते 41 दिवसांच्या आत तुम्हाला याचा 100% फरक जाणवायला सुरुवात होईल। लांब गेलेली लोक जवळ येतील, पैसा आकर्षित होईल, लोक आकर्षित होईल, जिथे जिथे ज्या लोकांनी तुम्हाला डावळलेलं असेल, कुठे इज्जत दिली नसेल, ती लोक तुमची पाय धरत येतील। बघा, तुम्ही जे सांगाल ते तसं घडत जाईल, तुम्ही जे जे कराल सगळं काही तुमच्या मनासारखं होईल। आता मी बरेच असे व्हिडिओ सांगते, काही कमेंट्स अशाही असतात की ताई असं काही होतं का? जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारता ना, तिथेच तुमचा उपाय संपतो। कुठलाही उपाय करत असताना पॉझिटिव्हिटी महत्त्वाची आहे। मी नेहमी सांगते, विश्वास महत्त्वाचा आहे। विश्वासाने केलात तर तुम्हाला एका दिवसात किंवा एका तासात त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होते, त्यामुळे विश्वास ठेवून तुम्हाला करायचे। अजून एक, फक्त उपाय करत नाही बसायचे। आता मी तुम्हाला सांगितलं हे करा, ते करा, हे ठेवा, ते ठेवा, ठीक आहे, तुम्ही ठेवणार, कराल, तुम्ही हे सर्व उपाय कराल आणि झोपून राहाल, काहीच घडणार नाही। मेहनत, कष्ट कुणाला चुकलेले नाहीयेत। या उपायांसोबत जेव्हा मेहनत कराल, कष्ट कराल, तरच ते उपाय जे आहेत ते तुम्हाला साथ देतील। बऱ्याच वेळा बघा, मेहनत करतो, कष्ट करतो, सगळं काही करतो व्यवस्थित, मात्र तरीही नशीब साथ देत नाही, भाग्य साथ देत नाही। मात्र जेव्हा कष्ट आणि मेहनतीसोबत जेव्हा उपाय करायला सुरुवात करतो, सेवा करायला सुरुवात करतो, तेव्हा भाग्याची साथ मिळते, नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा या दोनही गोष्टींची साथ मिळते तेव्हा सगळी कामं किंवा सगळी जे आयुष्यातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात। त्यामुळे जीही मेहनत कराल, कष्ट कराल, त्यासोबत उपाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे। मग आता कुठली गोष्ट आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे, जी गोष्ट जवळ ठेवल्याने आपल्या आयुष्यामध्ये बदल घडायला सुरुवात होईल, लांब गेलेले लोक जवळ येतील, सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल। बघा, काय करायचं, हा जो उपाय आहे हा कुठल्याही दिवसापासून सुरुवात केला तरीही चालेल, असं काहीच नाही की विशिष्ट याच दिवशी करा, कुठल्याही दिवसापासून याची सुरुवात करायची आहे। एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे, कागद नसेल तर कपडा घेतला तरीही चालेल। या कपड्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे, एक तुरटीचा खडा,
एक पंचधातूची तार जी सोनाराच्या दुकानात किंवा पूजेचं साहित्य भेटतं तिथे मिळेल. पंचधातूची नाही भेटली तर चांदीची घेतली तरीही चालेल. एक पंचधातूची किंवा चांदीची तार घ्यायची आहे. यामध्ये एक हळकुंड, हळदीचा जो एक तुकडा असतो हा हळकुंड घ्यायचा आहे आणि एक हिंगाचा खडा घ्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या कागदामध्ये ठेवायच्या. कागदाची एक घडी करायची. जर कपडा घेतला असेल तर एक तुम्हाला गाठ मारायची, पोटली करायची आहे आणि काय करायचे, देवघराच्या समोर बसायचे. देवघराच्या समोर आसन टाकून बसून बाजूला दिवा आणि एक अगरबत्ती लावायची. ठीक आहे. ही जी पोटली आहे किंवा हा जो कागद आहे तो असा हातात घ्यायचा आहे. हात असा ठेवायचा, उजवा हात, आणि जो तुम्ही दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याच्या समोर तुम्हाला हा हात पकडायचा आहे. ठीक आहे. पकडल्यानंतर तुमची जी इच्छित मनोकामना असेल की मला समाजामध्ये मान सन्मान मिळावा, माझी वाहवा व्हावी, माझं कौतुक व्हावं, मला एक पदप्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी मी हा उपाय करत आहे. किंवा तुमची इच्छितची मनोकामना असेल ती इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे. लांब गेलेली एखादी व्यक्ती असेल जी जवळ यावी असं तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये एखाद्याशी पटत नसेल, खूप कलह होत असेल तर त्यासाठी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. सगळं व्यक्त करून झालं की त्यानंतर हा हात जो असा तुम्ही हातामध्ये जे तुम्ही पकडलेला आहे, ही जी पोटली आहे तर हा जो हात आहे तो दिव्यावरून तुम्हाला असा गोल फिरवायचा आहे 7 वेळा. 7 वेळा असा दिव्यावरून गोल फिरवायचा आहे. फिरवत, आता समजा हा दिवा आहे तर असा तुम्हाला गोल फिरवायचा आहे. फिरवत असताना तुम्हाला एक मंत्र सांगतेय, हा मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम इच्छित कामना सिद्ध सिद्ध स्वाहा. बघा कसं म्हणायचं ते एकदा सांगते. याच्यात पोटली ठेवलेली आहे किंवा कागद ठेवलेला आहे. ओम ह्रीम इच्छित कामना सिद्ध सिद्ध स्वाहा. ओम ह्रीम इच्छित कामना सिद्ध सिद्ध स्वाहा. असं तुम्हाला 7 वेळा फिरत 7 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हा जो कागद आहे किंवा ही जी पोटली तुम्ही घेतलेली आहे ही तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची. कामाच्या धंद्याच्या ठिकाणी जात असताना, नोकरीच्या ठिकाणी जात असताना, जिथे जिथे महत्त्वाच्या कामासाठी जाल त्या प्रत्येक ठिकाणी ही पोटली जी आहे ती तुम्हाला सोबत ठेवायची. संध्याकाळी आल्यानंतर देवघरात ठेवायचे. सकाळी जेव्हा तुम्ही ती उचलाल, म्हणजे सकाळी कामासाठी व्यवसायासाठी बाहेर जाल तुम्ही, त्यावेळेस जेव्हा ती पोटली तुम्ही उचलाल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला ती पोटली उजव्या हातात ठेवायची आहे आणि असं दिव्यावरनं तुम्हाला 7 वेळा फिरवून जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र 7 वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ती खिचात टाकायची. महिला असेल तर पर्समध्ये टाका. स्वतःसोबत कॅरी करायचे 21 किंवा 41 दिवस. 21व्या किंवा 41व्या दिवशी तुम्हाला याचा 100% लाभ आलेला आहे असं वाटेल की आता माझं सगळं काम झालंय, जसं मला वाटत होतं तसंच सगळं घडायला लागलंय, एक ती प्रतिष्ठा मला प्राप्त झालेली आहे, माझं काम व्हायला लागलेलं आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा काय करायचं, 21व्या किंवा 41व्या दिवशी ती जी पोटली किंवा तो जो कागद आहे तो वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि घरी निघून यायचं आहे. बघा, तुरटी ही अशी गोष्ट आहे की जी लोकांना अट्रॅक्ट करते. तुरटी ही अशी गोष्ट आहे जी मनी अट्रॅक्ट करते, म्हणजे काय तर पैसा खेचते. जेव्हा तुम्ही त्या याच्यामध्ये तुरटीचा खडा ठेवाल त्यासोबत तुम्ही चांदीची तार किंवा पंचधातूची तार ठेवाल तेव्हा तुमचे जे ग्रह फिरलेले आहेत किंवा जे ग्रह तुम्हाला त्रास देत आहेत, जेव्हा ग्रहांचा दोष असतो किंवा ग्रह आपले जे असतात ते स्थिर नसतात त्याच वेळेस खरं तर आपल्याला समाजामध्ये असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही यामध्ये चांदीची तार किंवा पंचधातूची तार ठेवाल तेव्हा तुमचे जे ग्रह आहेत ते एका लेवलला येतील, स्थिर होतील, शांत होतील. कुठलाही दोष असेल तर तो दोष निघून जाईल. यासोबत जेव्हा तुम्ही हळकुंड ठेवाल तेव्हा बृहस्पती देव आणि भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. कारण हळद ही गोष्ट भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय आहे आणि विष्णुदेव जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये धन, संपत्ती, पैसा या सर्वांचा वर्षाव करणारे दैवत आहेत. जेव्हा हळकुंड तुम्ही तुमच्या सोबत ठेवाल तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये धन, धान्य या सर्वांची भरभराट होईल. हिंगाचा खडा काय ठेवायचा आहे तर कुठलीही सेवा उपाय करत असताना निगेटिव्हिटी, नकारात्मकता निघून जाणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा हिंग तुम्ही तुमच्या त्या एका पोटलीमध्ये ठेवणार आहात तेव्हा तुमच्यामध्ये ऑलरेडी असलेली निगेटिव्हिटी, बाधा, कुठलीही नजरदोष, तांत्रिक बाधा, असं कुठलंही वाईट शक्ती तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्यात असेल तर त्या हिंगाच्या खड्या म्हणजे तो हिंगाचा खडा ठेवल्याने त्या क्षणात सगळी बाधा, वाईट शक्ती नष्ट होईल. जेवढे दिवस तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवाल त्या सगळ्या दिवसांमध्ये तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्हाला कुठलीच बाधा, कुठलीच वाईट शक्ती स्पर्शही करू शकणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी एकत्र तुम्ही ठेवाल तेव्हा पैसाही तुमच्याकडे आकर्षित होईल, लोकही तुमच्याकडे आकर्षित होईल, मान सन्मानही मिळेल, ग्रह स्थिर राहतील आणि तुमची सर्व जी अडलेली कामं ती देखील मनासारखी घडत जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर रिझल्ट देणारा हा उपाय आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.